पुण्यात्म्यांनो, इथे सुख नावाची वस्तू नाहीये, आणि जे सुख आपण इथे शोधत आहोत त्याचं कुठे नामोनिशाण नाहीये. ज्या कारणाने शेवटी ऋषी महर्षींनी केवळ सिद्धींचा आश्रय घेतला, एक दुसऱ्यांवर प्रभू बनून, एक दुसऱ्यांपेक्षा अधिक चमत्कारी बनून ते इथे आपली भक्ती नाश करत राहिले आणि जनतेला आपल्या मागे लावून त्यांचंही जीवन नाश करत राहिले. परमात्मा येतात, यथार्थ ज्ञान आपल्याला सांगतात, पण आपण त्याचा स्वीकार करत नाही. का नाही करत? कारण आपण शिक्षित नव्हतो. आणि ज्या व्यक्ती परमात्म्याच्या मार्गातील मास्टर समजल्या जायच्या, ऋषी, गुरु, मंडलेश्वर, आचार्य, शंकराचार्य, ते भक्तीशी अपरिचित होते, शास्त्रांशी अपरिचित होते. आपली मनमानी साधना आपल्याला सांगत राहिले आणि आपण त्यांना एक पोहोचलेले महापुरुष, परमधनी समजून आपण निसंशय होऊन त्यांच्या प्रत्येक वचनाचं पालन करीत राहिलो. त्यांनी आपल्याला जे काही ज्ञान दिलं ते आपण स्वीकारलं, कारण आपल्याला माहीतच नव्हतं आणि आपण त्यांना एक विद्वान पुरुष समजायचो. जसा कोणी रोगी डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरनी खूप मोठा बोर्ड लावून ठेवला आहे, तर मग डॉक्टर जे काही औषध देईल, तर मग रोग्यासमोर शंकेसाठी कुठली जागाच राहत नाही. जे डॉक्टर औषध देतो, जसं ते खाण्याचा विशिष्ट विधी सांगतो, तर रोग्याला तर खावंच लागतं. तर पुण्यात्म्यांनो, डॉक्टराची औषधे डॉक्टरच सांगू शकतो की ही रोगनाशक आहेत किंवा अशीच पुढीत कुठली राख बांधून दिली आहे. तर हा आपला दासही डॉक्टर आहे आध्यात्मिक मार्गाचा. आपल्या सर्व प्राण्यांना जन्म आणि मृत्यूचा रोग जडलेला आहे आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यूचा नाश वा अंत नाही होत, तोपर्यंत आपण परमशांतीला नाही प्राप्त करू शकत. तर पुण्यात्म्यांनो, या दीर्घ रोगाच्या नाशाचं कोणतं औषध आहे, काय उपचार आहेत, अर्थात जन्म मरणाच्या रोगाचा नाश करणारे कोणते मंत्र आहेत किंवा पूजा आहेत, कोणत्या साधना आहेत, त्यांचं प्रमाण कुठे आहे आणि कोणकोणत्या महापुरुषांनी या औषधांचं सेवन केलं, अर्थात या साधनेचा प्रयोग केला आणि कोण कोण पार झाले. जसं कोणी डॉक्टर असतो, तो औषध देतो आणि रोगी खूप दुःखी असेल तर तो सांगतो, वैद्य सांगतो की एक व्यक्ती अमुक गावाची, तिचं हे नाव आहे, त्याला हाच रोग होता, त्याने हेच औषध खाल्लं, तो बरा झाला. अशा अनेक व्यक्तींची नावं सांगतो. तर ती व्यक्ती जी रोगी आहे त्याला खात्री पटते की ह्याच रोगाचा रोगी अशा अशा गावात तो पण बरा झाला आहे. तर मग त्याची हिंमत वाढते, तो दृढ होतो, त्या औषधाचा तो प्रयोग करतो आणि तो बरा होतो. तर अशाच प्रकारे दास आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या रोगाचे ते औषध देत आहे जे काही महापुरुषांनी वापरले आहे आणि ते या जन्म मृत्यूच्या रोगातून मुक्त झाले. या व्यतिरिक्त इतर अन्यही काही औषधे, म्हणजेच वे ऑफ वर्शिप, पूजेची पद्धती, भक्तीच्या पद्धती अन्य जे संत सांगत आहेत
जे दास आपल्याला सांगत आहे याच्या व्यतिरिक्त त्या व्यर्थ आहेत, कारण की त्या आपल्या सद्ग्रंथात प्रमाणित नाही आहेत आणि त्यांचा असा कुठला इतिहास नाही आहे की ते हे म्हणतील की या मंत्राने ही साधना केल्याने अमुक एक संत पार झाले आहेत, अमुक भक्त पार झाले आणि दास आपल्या समक्ष त्या महापुरुषांचे नाम, त्या महापुरुषांची भक्तिविधी, त्यांच्याच अमृत वचनाने आणि त्यांच्याच सद्ग्रंथातून, म्हणजे ते ज्याला सद्ग्रंथ मानतात, प्रत्येक पवित्र धर्माचे पवित्र सद्ग्रंथ, जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, पवित्र कुराण, पवित्र बायबल, पवित्र गुरुग्रंथ साहेब इत्यादी. तर पुण्यात्म्यांनो, मजदासाचा एकच प्रयत्न आहे की जनता आज शिक्षित आहे, श्रद्धाळू सर्व अक्षर ज्ञानयुक्त आहेत, आपले सद्ग्रंथ आपल्या जवळ उपलब्ध आहेत आणि आपण सहजपणे निर्णय करू शकतो की कोणती साधना कोणत्या महापुरुषाने केली ज्यातून त्याला मोक्ष मिळाला. हा दास तुमची ओळख करून देईल, आपण अगदी सहज समजू शकाल. सर्वात मोठी समस्या आपल्यासमोर ही आली आहे की आपण हा निर्णय नाही करू शकत आहे की कोणती भक्ती योग्य आहे आणि कोण भगवान आहे. हा निर्णय झाला आणि मोक्ष, कारण की मग त्या क्रिया ज्या दास सांगेल, सद्ग्रंथांमध्ये प्रमाण दाखवेल, कोणत्या महापुरुषांनी ही साधना केली त्यांची ती अमृत वचने दाखवेल, तर मग आपल्याला सहज प्रमाणित होईल, आपला विश्वास बसेल आणि मग तर भक्ती करायचाच अवकाश आहे. आणि ती इतकी सोपी आहे. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम सेती लागवे. काम करता करता त्या नामाचा जप करायचा आहे. कोणत्या नामाचा जप करायचा आहे? सतनामाचा जप करायचा आहे. जोही कंप्लीट कोर्स आपल्याला दिला जातो त्या सर्व मंत्रांचा जप करायचा आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.